लक्षात येते की ती बाहेर आहे, आत आहे, ती स्थूल आहे, सूक्ष्म आहे. हे जे काही वर्णन आहे या वर्णनावरच लक्षात येतं की ही वस्तू जर पाहायची असेल तर जे कोणी जाणकार त्यातले असतील त्यांनाच विचारलं पाहिजे जायचं कसं. स्थूल वस्तू कोणी दाखवत, रवी दीप हिरा दाबी ती देखणे अदृश्य दर्शने संतांचे मी. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा कसं वर्णन करणार की जे सद्वस्तू देतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरु सारासार विचारू आत्मस्थितीचा निर्धारू अंतरी वाणी. सद्वस्तू दाखवणारे हे जे संत आहेत त्यांचा महिमा वर्णन त्यांना देणार तरी काय आपण. या संतांना काय द्यायचं, काय दिलं म्हणजे हे संत आता झाले बा आपण आपलं ऋण फिटलं, त्यांनी सद्वस्तू दिली त्याच्या मोबदल्यात आम्ही त्यांना 1,00,000 रुपये दिले असं होत नाही. म्हणून तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे संत चरणी भावे निघावया. दुसरं आणखीन काहीही करता येण्यासारखं नाही. त्यांच्या तिथे उगाच पडून राहा, त्यांच्या दारामध्ये कुत्रा होऊन उगाच पडून राहा. तुका म्हणे त्यांच्या पायी पाय पोस होऊन यावास कधी न ते. त्यांचं पायपोषण मी होईल असं तुका म्हणतात. आणि बस आता या संतांचं वर्णन करायचंच जर ठरवलं, समर्थ असोत, तुकोबा असोत, ज्ञानोबा असोत, आणखीन कोणी असोत, ते म्हणतात नाही हे वर्णन करता येत नाही. आपण जी वस्तू कोणीही दाखवत नाही ते जे दाखवतात, आणि जी वस्तू दाखवली असताना जन्म मरणाचं खंडन होऊन जातं. जी वस्तू सापडली असताना प्रकृतीपासून मी असंग आहे, या प्रकृतीशी मी अत्यंत अलिप्त आहे, मी केवळ सच्चिदानंद आहे असा बोध होतो. जी वस्तू पाहिली, ऐकली, दाखवली गेली किंवा सारी सुख दुःखाच्या पलीकडे मनुष्य जातो, जीव जातो. जीवाला कसलं बंधनच राहत नाही, इतकंच नाही तर मी कधीच बद्ध नसतो असं जीवाची पूर्ण खात्री होते. अशी जी सद्वस्तू ते जे दाखवतात त्यांचा महिमा काय वर्णन करणार. आणि कशी दाखवतात असं वाटतं. क्वचित स्पर्शाने, क्वचित पाहून, पूर्वी जशी आपल्या पिलांना पाहते ते, क्वचित नुसत्या स्पर्शाने, क्वचित पाहून, क्वचित उपदेश करून, क्वचित मंत्र देऊन, कितीतरी मार्गाने ही मंडळी त्या सद्वस्तूच्या ठिकाणी अचानक नेऊन ठेवतात. साधकाची तयारी मात्र पाहिजे. अट एकच आहे, कॉलेजमध्ये कोणालाही प्रवेश आहे, अट एकच आहे, SSCचं सर्टिफिकेट पाहिजे. तयारी पाहिजे मनाची. मन जर निर्मळ असेल तर जे काही सद्गुरू सांगतात त्याचं ग्रहण चटकन होऊन जातं. आणि मन जर तेवढं निर्मळ नसेल तर कितीही सद्गुरूंनी जरी सांगितलं तरी ते आत बसतच नाही. रामकृष्ण याला एक उदाहरण देत असत. ते म्हणतात काही असे श्रोते असतात, सत्शिष्य म्हणा, शिष्य म्हणा, की ते कापरास आहे, नुसत्या त्या ज्ञानाच्या अग्नीच्या जवळ गेले की पेट घेतो. त्याच्यापेक्षा जरा अलीकडले श्रोते जे असतात ते ठणठणीत वाळलेल्या लाकडासारखे, थोडं अग्नीमध्ये थोडं मिनिट अर्धा मिनिट राहिलं की पेट घेतात. आणि काही श्रोते असे असतात की ओली चिंब लाकडं जी असतात पावसाळ्यात त्याच्या खाली, ती जर अग्नीत टाकली तर अग्नीच विझून जायचं एखाद्या, पण ही लाकडं काही पेट घ्यायची. निदान पक्षी दुसऱ्या प्रकारची लाकडं आपण पाहिली. निदान पक्षी ब्रह्मरस गोडी तयासी भावली
वासना निमाली सकळ ज्ञान, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. जाणीवेच्या उपाधीच्या वेगळा असला की तो सोहळा. मन हे निश्चळ झाले ते ठाई, तया उणे काही निज सुखा, तीच पुण्यवंते परोपकारी, प्रबोधीच्या नारी नरलोका. तुका म्हणे त्यांच्या पायी पाय पोच होऊन आवाज करीन ते. दाखवायला तयार आहे. संतच दाखवू शकतात, दुसरा आणखीन कोणी जगातला मनुष्य दाखवू शकत नाही. संत दाखवतात ती वस्तू आहे, ज्या वस्तूचं वर्णन गीतेने केलेलं आहे, ज्ञानेश्वराच्या संतांनी केलं आहे. ती वस्तू ही अशी आहे, तिथे जाण्याचे मार्ग भक्ती, ध्यान, नाम, राजमार्ग आहे, धोपट मार्ग आहे. आम्ही म्हणून ठेवलेलं तसं संत म्हणतात. तुम्ही नुसतं घ्यायचं आहे. आता तुम्हाला काही साफसूफ रस्ता करण्याचं असं काही नाही. ते काम तुकोबांनी केलं, निळोबांनी केलं, समर्थांनी केलं, नाथांनी केलं, ज्ञानोबांनी केलं. ते केलं. आता ऋषी मुनींनी करून ठेवलेल्या सगळ्या वाटा पुन्हाच्या बुजल्याच्या म्हणून आता व्यवस्थित करून ठेवले. आता आपल्याला रस्ते बांधायचा प्रश्न नाही, नुसतं रस्त्याने जायचं. त्यांच्यापेक्षा आपलं काम सोपं आहे. ही जी मंडळी होऊन गेली, यांनी आपल्या सर्व संसारावर तिलांजली देऊन, आपल्या सर्व सुखावर तिलांजली देऊन आपल्याकरता रस्ता बांधून तयार ठेवला. हा परमार्थाचा राजमार्ग आहे. नाम घ्या, मोकळे हो. ध्यान करा, मोकळे हो. गीता ज्ञानेश्वरीमध्ये अवगाहन करा, मोकळे व्हा. कर्म भगवत अर्पण करा, मी आणि माझं टाकून करा. मी आणि माझं केल्याबरोबर तुम्ही भगवंतच होऊन जाता, मोकळे हो. चित्तशुद्धीद्वारा सहज भक्ती प्रेमाचा उदय होतात. चित्त शुद्ध असेल की मगच भक्ती आणि प्रेम येत. एक सुनबाई इथे आहेत, अस्तित्वातली गोष्ट सांगते. इथे आहेत, त्यांचे सासू सासरे आहेत, श्रीमंत कुटुंब आहे. खाली सासू सासरे राहतात, वर सुनबाई राहतात दुसऱ्या मध्ये. पण त्याने अशी अरेंजमेंट केलेली आहे त्या सुनीने की जे सासू सासरे खाली बोलतील ते मला वर कळलं पाहिजे. म्हणून तिने रेकॉर्डर लावून ठेवलं, या असं हे जसं लावलं खाली, आणि त्याची वायरवर, अँप्लिफायरवर ते काय बोलतात. माझ्याविषयी बोलत नसले तर तुम्ही काय वाटेल ते बोला, पण माझ्याविषयी बोललं तर खबरदार आहे, रेकॉर्ड नाही म्हणण्याची सोय नाही. हे असली मन जर असतील त्यांना खतरून मन म्हणायची. असल्या मनाने कधीही परमात्म्याची प्राप्ती, कितीही तुम्ही ध्यान करा अथवा काय वाटेल ते करा, तरी होणार. मन निर्मळ पाहिजे. निर्मळ होण्यासाठी, मन निर्मळ होण्यासाठी तर सगळ्या साधन आहे. प्रत्येक नामाबरोबर मन निर्मळ व्हायला पाहिजे. आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ, समजा कुठे यात्रेला निघालं, ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी मन अधिकाधिक निर्मळ व्हायला पाहिजे. यात्रेला जर जायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज जसे गेले असतील, नामदेव महाराज जसे गेले असतील, त्यांच्या मनामध्ये जसा भाव असेल तो मनामध्ये आणून जावा. हिमालयाकडे गेलात तर ते विस्तीर्ण रूप पाहून प्रभू किती व्यापक आहे याची कल्पना या. तो सगळा आनंद घेऊन घरी यावं. चराचर विनोदे पाहिजे, तेने सुखे घरी राहिले. चराचर हे पाहावं आणि ते सुख, तो आनंद, ती तृप्ती, ती समाधान ठेवून यावं घरी. नाही तर काय कटकट होय, तिथे गेलो होतो असं काय विचारू नका, काही जेवण नाही, खायला नाही, गेलात कशाला. पुण्यात चांगले सुखी होतात, खाण्यासाठी जायचंच नाहीये. तिथे प्रभू पाहण्यासाठी जायचंय, प्रभूचं दर्शन घेण्यासाठी जायचंय. कुठल्या बोधाने आपण काय करतो याला महत्व आहे. प्रत्येक कर्म, जेवण देखील नुसतं आपल्या पोटात घालतोय कसे ते. काय सांगा बाळासाहेब, आमची बायको अशी काय आहे विचित्र.
की ते जे करेल ते निमूट खायला लागतं आणि अशी काय करते की तुम्ही तोंडात घास घेणार. आता काय करणार. असं जेवण करणारी ती स्त्री भगिनी आणि असं जेवण जेवणारा हा पुरुष रडत रडत काहीतरी खाणार, हे दोन्ही परमार्थाचे अधिकारी होऊ शकतात. अति निर्मळ मन पाहिजे. निर्मळ मनाचं द्योतक आहे. संत किती निर्मळ असतात आपल्याला सांगितलं. एक सहज साधं उदाहरण, गमतीचं उदाहरण. रामकृष्ण परमहंस हे साधे पुजारी होते त्यावेळेला. ते परमहंस अशा पदाला गेलेले नव्हते, पुजारी होते. राजमहिनींच्याकडे पुजारी, मथुरा बाबूंच्याकडे पुजारी. एकदा काय झालं, ज्याची पूजा करायची ती मूर्तीचा पाय थोडा भांगला. जुनी मूर्ती असेल पुष्कळ वर्षांची, थोडा अशी चिर गेली. त्या लगेच राजमणींनी ते सभा बोलवली पंडितांची. श्रीमंत धनाढ्य कोट्याधीश त्यावेळेचा, त्यांनी सभा बोलवली पंडितांच्याने. काय करावं, त्यांनी सर्व शास्त्र पाहून सांगितलं की मूर्तीचं विसर्जन करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करा. शास्त्राप्रमाणे रीतसरच होत. जसं शास्त्राप्रमाणे विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेणे रीतसरच होत. पण मग तिच्या मनात असं आलं राजमणींच्या की एकदा आपले जे पुजारी आहेत ते भक्त आहेत, परमभक्त आहेत. ते पूजा करताना इतके तल्लीन होतात की देहभान विसरतात. तर त्यांना एकदा सहज सल्ला विचारावा की ह्या मूर्तीचं काय करायचं. तर तिने त्याला विचार, रामकृष्ण पुजारी बाबा हे काय करावं मूर्तीचं. अशी अशी अडचण आलेली आहे, पाय थोडा भंगलेला आहे, तुम्हाला पाहिजेच आहे. आणि आता बरेच दिवस झाले, 8-15 दिवस झाले अशी मूर्ती पूजेत ठेवावी की न ठेवावी. पंडितांचं म्हणणं आहे की याचा तर विसर्जन करावं आणि दुसरी मूर्ती आणावी. आपलं काय मत आहे. त्या रामकृष्णांनी चटकन ते हसले त्यांच्याकडे बघून आणि ते म्हणाले, समजा तुमच्या जावयाचा पाय मोडला असता तर तुम्ही विसर्जन केलं असतं का. मोडतो पाय एखाद्या वेळेला, जावयांचं विसर्जन, नवीन जावई असं होतं का. तिची साहजिक गोष्ट, पण जे रामकृष्णाने कळली ती पंडितांना कळू नये. शास्त्र नुसतं नाहीये, शास्त्राचा गर्भ पाहिजे. शास्त्राचा मूलभूत अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे आणि हे साधकाशिवाय येत नाही. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधना, विठोबासी शरण दावे, निजनिष्ठा नाम गावे. हे जे काय सांगितलंय, 4 वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी, आणि न करी साधन कष्टची का वायाविण, 18 पुराणांचे कोटी नामाविण नाही कोठी, जेणे गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. तुका म्हणे सार धरा, वाचे हरिनाम उच्चार. कोणत्याही एका मार्गाने मर्म जाणून वर्म जाणून जो कुणी कर्म करील साधनेचे, तो निश्चितपणे याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा असं होऊन जाईल. हे संत दाखवतात. म्हणून त्यांचं ऋण कधीही काहीही देऊनही फिटत नाही. आम्ही पावसला किती वेळ जात होतो बरं, वर्षातला 3 दिवस. 3 दिवसात महाराजांच्या प्रकृतीनुरूप आम्हाला 2-3 वेळेला दिवसाकाठी 5-10 मिनिटं बोलवत असत. म्हणजे सगळी तरी घटकापळ मोजली तरी फार तर आमच्या आयुष्याचे 2 दिवस आम्ही महाराजांच्या संगतीत काढले असतील 8-10 वर्ष. पण या 2 दिवसाच्या संगतीमध्ये त्यांनी जे सांगितलं ते ज्या पातळीवरचं सांगणं होतं, ज्या पद्धतीचं होतं, ज्या अंतःकरणातनं ते निघालेलं होतं, ज्या बोधातनं ते निघालेलं होतं, त्यामुळे त्याची किंमत कशानेही करता येण्यासारखं नाही. आणि काहीही दिलं ते कातड्याचे जोडी बिडे काही नाही, ते व्यावहारिक झालं. काहीही करून हे फिटणारं ऋण नाही. म्हणून शेवटी असं होतं, चिरले बाळाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तूची, ते ही वस्तू
जयाचेनी ज्यांच्यामुळे साधकासी साधकांना प्राप्त होय. माणसानं म्हटलं का ते जयाचेनी माणसाशी प्राप्त होय, जमलं असते. त्याला पल प लावून काव्य करायला काय, काव्य करता आलं असतं. जनावराशी जमलं असतं, प्राण्यांशी जमलं असतं. साधकाशी का म्हटलं, कारण ही वस्तू साधकांनाच प्राप्त होईल. संत जरी असतील तरी संत काही कोणालाही मुक्त करू शकत. कोणीतरी एकाने सांगितलं की जनावरांना मुक्त नाही का करत संत. म्हटलं मला माहिती नाही. ते म्हणाले तो रेडा नाही का. रेड्याप्रमाणे तुम्हाला थोबाडीतच खायचे असेल तर गोष्ट नाही. त्यांनी थोबाडीत मारल्यानंतर तो वेद पठण झाला असं म्हणतात. आणि तो रेडा एकच झाला 700 वर्षात. पुन्हा कुणी रेडा झाला नाही. आपण इतकं खाली कशाला यायचं, आपण साधकच व्हायचं. मन निर्मळ पाहिजे, शुद्ध. कोणाचंही जराही दुःख त्या मनामध्ये सहन होता कामा नये. सगळे अवघीचे आनंदी असावे ऐशी वासना, ऐशी भाव. आपली बायकोता असावी, आपली मुलता असावी, आपले शेजारी पाजारी असावी, ते कशी वेळे पुढे असले तरी असावे. आपल्या परीची जी जी मंडळी येतील त्यांचा आठव करून त्यांना उत्तम बुद्धी मिळू दे अशी रोज प्रभूपाची प्रार्थना करा. त्यांना सन्मती, सबको सन्मती दे भगवान. सगळ्यांना उत्तम बुद्धी असावी असं जर मन असेल तर त्याला म्हणायचं साधक. मग त्यांनी साधना करायची, मोठ्या प्रेमाने नाम घ्यायचं, मोठ्या प्रेमाने ध्यानाला बसायचं, मोठ्या प्रेमाने सोहम करायचं. स्वामी म्हणत असत, मी सोहमला कसा बसतो, याचा सकाळी 6 वाजता बसतो. माझ्या अवतीभोवती साऱ्या संतांनी मी पाचारण करतो. एकनाथ महाराज, तुकोबा, समर्थ, ज्ञानोबा महाराज, गणेशनाथ, गुंडा महाराज, विश्वनाथ महाराज, असे सगळे संत. त्याच्यामध्ये काय काय आणखीन अलीकडे मेहर बाबा आहेत, उपासनी महाराज, असे सगळ्यांना मी बसवतो आणि त्यांच्या समवेत सोहम मध्ये रंगून जातो. ही कल्पना अतिशय चांगली आहे. आपल्या बरोबर सगळी मंडळी बसवावी, नामस्मरणाला, ध्यानाला. स्वरूपानंदानं बोलवावं, वासुदेवानंद सरस्वतीनं बोलवावं, गोंदलेकर महाराजांना बोलवावं. जे जे कोणी संत होऊन गेलेले आहेत आता अलीकडच्या काळामध्ये, त्या सर्वांना आपल्याला ज्यांच्याविषयी पूर्ण पूज्य बुद्धी आहे अशा सगळ्यांना बोलवावं आणि त्यांचा संवेद स्वम. ते आपल्याकडे बघतायत आपण काय करतो अशी कल्पना करूया की ते पाहत आहेत आपल्याकडे, ते पाहत आहेत. ध्यानामध्ये हा कुठे फिरतोय. ध्यान सोपं नाहीये, ध्यान अतिशय अवघड आहे. ध्यान म्हणजे क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तात कवयो वदंती. ध्यान म्हणजे अगदी वास्ताऱ्याच्या पातीवर चालणं. जरा तुमचं दुर्लक्ष झालं, अगदी अलर्ट राहायला, अगदी सावधान राहायला. कृष्णमूर्तींचा शब्द अलर्ट, तर समर्थांचा चित्त सावधान, सावचित्त, असं अगदी सावध राहिलं पाहिजे. मुळातच ती फुटलं पाहिजे. जिथून संकल्प अथवा विकल्प निघतात त्या मुळाच्या ठिकाणी थांबलं पाहिजे. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व का न पावे, तैसे जीवा ब्रह्मत्व का न यावे संकल्प रूपी. किंवा ये स्थिती राहता नदी बाहेर पडली म्हणजे ती पडली, मग चालली वाहत. तसं ज्या ठिकाणी पहिला विचार सुरू होतो तिथेच सावध पाहिजे. आपण बेसावध राहतो, विचार सुरू आणि आपणही त्याच्याबरोबर. पण अत्यंत सावधपणाने नाम आणि ध्यान घेत असताना अशी सर्व मंडळी बसलेली आहे, उदबत्ती लावलेली आहे, निरंजन लावलेला आहे, आपल्या इष्टदेवतेचा, सद्गुरूंचा, संतांचा फोटो समोर आहे आणि आपण शांतपणे निवांत ध्यान करतोय. असं होऊच शकणार नाही की या जन्मात मुक्ती त्याला मिळणार नाही, असं होऊच शकत. साधक मात्र नाही निर्मळ जीवन काय करीन साबण.
तैसे चित्त शुद्ध नाही त्यास बोध करील काही. सद्गुरूंनी बोध केला, चित्तच ह्याचं शुद्ध नाही तर बोध काय करणार. म्हणून साधकाशी प्राप्त होय. आणि साधकाची व्याख्या करतात समर्थाने तर अगदी कमालच केली की समर्थाने असा साधक उभा केलाय की आपल्याला जर ते लावून बघितलं तर आपल्या लक्षात येते की आपण साधक नाही. अवगुणांचा करून त्याग पहिलं तिथेच खटकलं. आपले अवगुण दिसतातच कुठे, दुसऱ्याची मी पाहू शकतो पण माझे अवगुण मला मुळीच दिसत नाही. हीच पंचायत आहे सगळी. मी किती रफ आहे, मी कसा बोलतो, मी कसा खातो, मी किती खातो, मी कुठे जातो, हे काही आपल्या अवगुण काहीच नाही. To find faults with others is a dire sin. सत्यसाई बाबा आपल्यामधले दोष पाहावे, दुसऱ्यामधले दोष पाहणे अतिशय निकृष्ट दर्जाचं पाप आहे. आणि हेच आपण करत असल्यामुळे मग प्रश्नच मिटला. अवगुणांचा करून त्या इथे चाडलं गाडं. खायचं काय ठरवा, बोलायचं काय ठरवा, जायचं कुठे ठरवा. साधकांच्याकडेच जायचं, साधकांच्याच हातचं खायचं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाता येत नाही साधकाला. अवगुणांचा करून त्याग रूप लावण्य अभ्यासिता नये. सहज गुणास नचले उपाय काहीतरी धरावी सोये. अगांतुक गुणाची गुण मिळवल्याशिवाय शक्य नाही. अवगुणांचा करून त्याग जेणे धरीला संत संग तयासी बोलीचे मग साधकायचा. जो संतांशी शरण गेला, आणि हे शरण जाणं म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. काय ते एक एक शब्द संतांचे मला खरं वाटत नाही आपल्याला कळलं म्हणून. मला कुणी जर म्हटलं की काय बाळासाहेब तुम्हाला ज्ञानेश्वरीची आज बाहेर, मी म्हणेन काय कळ देखील मला कळत नाही. कारण मला जितकं अधिक खोल जातो तितकं मला लक्षात येते की हे जितकी साधना अधिकाधिक होईल तितकं संत वाङ्मय कळेल. नुसतं वाचून ऐकून श्रवण करूनही कळणार. किती साधना आपण करतो त्याच्यावर संत वाङ्मय कळेल. प्रणिपात काय सोपी गोष्ट आहे. आधी पडायला शिका. पाठ पडणंच होत नाही. आम्ही साष्टांग म्हणतो पण ते अष्टांग टेकतच नाही. हात जरा टिकून जरा असे तेलाची उठला तो कपडे आहेत ना अंगामध्ये ते स्त्रीचे सगळे बळतील ना खाली. ज्ञानोबांच्या देवळात गेला, कुठल्याही देवळात गेला थोडीफार घाण असण्याची शक्यता असते. देव स्वच्छ, देऊळ घाणेर. मग निपात निशेष पटण आणि मग प्रणिपात अहम वाचा चित्त आंग देऊन या शरण रिघ महोदखी का गांग रिघाले त्याला म्हणायचं प्रणिपात. आणि मग ती सेवा आणि काय ती काय आपल्याला होईल असं या जन्मात ते दिसत नाही. अवगुणांचा करून त्याग जेणे धरीला संत संग तयासी. म्हणजे मी हे कशासाठी सांगतो, नैराश्य नव्हे, तुम्हाला निराश करण्यासाठी नव्हे. किती लांबचा हा पल्ला आहे हे लक्षात घ्या. मुळातच जर सत्वगुणी पिंड असेल तसा तात्या महाराजांचा होता, भाऊसाहेब महाराजांचा होता. अगदी मुळातच सत्वगुणी पिंड स्वरूपानंदांचा होता. मुळात अत्यंत शोधित सत्वगुण जसा नाथांचा होता. शोधित सत्वगुणच मुळातच, तर त्यालाही अगदी सोपा आहे. पण रजतमयुक्त जर पिंड असेल आणि तो असायचाच 99.9, तर त्याला मात्र कष्ट केल्याशिवाय कष्टेविना राज्य नाही, कष्टेविना फळ नाही, केल्याविना होत नाही. साध्यजनी केल्याने होता आहे रे. आधी केलेची पाहिजे यत्न तो देव जाणावा. या परमार्थामध्ये संसारात नाही. संसार हा भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा. शांती धरणी जीवासाठी तशा उत्तम गोमटी. देह लेखावे आसार सत्य पर उपकार. तुका म्हणे हे निराशी पुढी जावी ब्रह्मरस.
हे संतांचं वाङ्मय मी ज्यावेळेला हे काही वाचतो किंवा सांगतो आपल्याला किंवा त्याचं चिंतन करतो किंवा मनन करतो त्यावेळेला अंगावर सगळ्या रोमांच उभे राहतात. हे आता देखील तसंच झालं. संपूर्ण ते अंग असं रोमांचित होतं की काही वाङ्मय शब्द नाही आहे. हे अंतःकरणात जाऊन भिडतात. असे आपल्याही अंतःकरणात भिडतच असणार. अवगुणांचा करून त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोली जे मग साधकायसा जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. हे आपण साधक म्हटलं असं आपलं सर्टिफिकेट देत नाही समर्थ. ग्रंथांतरी ग्रंथांतरी त्याला साधक जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. उपदेशले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक. हे तुटलेलं आहे प्रपंचाचं बंधन तो मानतच नाहीये. मी बद्ध असं कधीच त्याला वाटत नाही की बद्धता केव्हा संपवलेली आहे. बद्ध नाही, मुमुक्षुही नाहीये. मुमुक्षत्व देखील पलीकडे त्यांनी साधलेला आणि तो आता साधक दशेत आला. साधक आणि सिद्ध याच्यामध्ये फार फरक नाहीये. साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. साधू स्वरूपची केवळ असा जो कोणी साधू असेल तो साधू ही सद्वस्तू साधकांना दाखवतो. असा त्या उलीचा साधक जर नसेल तर का आम्हाला काय दाखवत नाही. अजून बरं असं म्हणत नाही नमस्कार तरी कर. हॅलो सद्गुरू तुमचं ते काय ब्रह्मज्ञान का काय आहे म्हणतात ते आम्हाला सांगा. काय काय मंडळी रस्त्यात विचारणारी आहे. आता बाळासाहेब त्या अनुग्रहाचं काय ठीक आहे रस्त्यात विचारली. मग मी त्यांना सांगतो पाहू पुढे म्हणजे पुढल्या जन्मात. तुमच्यामुळे आम्हालाही जर जन्म घडलाच समजा तर मग आपण पुढल्या जन्मात पुन्हा एकदा येऊ. कसं शक्य आहे. ही काही गमतीची गोष्ट आहे का. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान अनुग्रह संत कृपा अनुग्रह घेऊन टाकला म्हणजे काय. ज्ञानेश्वरी वाचून सोडली म्हणजे काय. गुरु करून टाकला म्हणजे काय. टाकायच्या वस्तू आहेत ह्या. म्हणून साधक जो असेल त्या साधकाला हे प्राप्त होतं हे ते दाखवतात. जे रवी दाखवत नाही जे शशी दाखवत नाही त्यानंतर कशाच्याही प्रकाशाने जे प्रकाशित होत नाही ते स्वयंप्रकाश वस्तू संत दाखवतात. ते कसे दाखवतात. अनुभव देऊन दाखवतात. तुम्हाला त्या स्थितीची चुणूक दाखवतात त्याच वेळेला. आणि मग ही स्थिती आता कायम राहू दे ही पक्की कर तुझ्या साधनेने असं सांग. कैसे बोटाने दाखवू तुला जे अनुभव गुरुच्या मुला. तू आता गुरुपुत्र आहेस ना. कर कंजोद भव कुमर असा शब्द यायचा. कर कंजोद भव कुमर ज्याच्या मस्तकावर सद्गुरूंचा हस्त पडलेला आहे तो कर कंजोद भव कुमर त्यालाही सांगण्याची गोष्ट आहे. चिरले बाळा ग्रती ही प्रकाशी परी तो दाखविना वस्तूसी ते जयाची साधकाशी प्राप्त होय. जेथे आक्षेप आटले अनुमानाचं कामच नाहीये. अनुमान फार आहे तर्क पण फार आहे. अनुमान आणि तर्काचं हे कामच नाही. नैषामती ही तर्काने हे प्राप्त होण्यासारखे नाही. ही वस्तू तर्काने प्राप्त होणार नाही अनुमानाने प्राप्त होणार नाही. याला प्रमाण एकच आहे. परोक्ष ज्ञान व्हायला शब्द हेच प्रमाण संतांचं. दुसरं कोणताही प्रमाणाने साध्य ही प्रत्यक्ष प्रमाणाने साध्य होणार नाही अनुमानाने साध्य होणार नाही तर्काने साध्य होणार नाही. याला फक्त एकच एक शब्द प्रमाण. संतांनी सांगितले की हेच ते तत्त्वमसी बस उखडा पाहिजे की तेच आहे. संतांचे शब्द हेच प्रमाण. कारण संत दुसरं काहीही बोलत नाही. जे शास्त्र बोलतं ते संत बोलतात. आणि जे संत सांगतात ते आपल्या प्रत्ययाचा असो किंवा नसो त्याच्याशी काही संबंध नाही. आपण 100% विश्वासून त्याच्यावर बसलं पाहिजे. आपल्याला जर वाटते की हा संत आहे बस मग त्याच्यावर 100% विश्वास. त्याने सांगितलं उडी टाक म्हणजे तो टाकायला सांगत नाही. कारण त्याला माहिती आहे टाकणार नाही तर उगाच गुरु आज्ञा मोडण्याचं पाप कशाला.
जेथ आक्षेप आटले, तर्क आटून गेला, अनुमान आटून गेला, जेथ प्रयत्न प्रस्तावले, उदंड प्रयत्न या वस्तूच्या प्राप्तीसाठी साधक करत असतात, त्या सगळ्या प्रयत्नांच्या बद्दल नंतर त्याला पश्चाताप होत असतो. मी काय केलंय, जी वस्तू आपण आहोत, साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे, तेच साधनेच्या नावे शून्याकार. साधनेचे कष्ट उदंड केल्यानंतर हे लक्षात येतं की जी वस्तू आपण शोधली आतापर्यंत, जी आता मिळाली, उदंड कष्ट केल्यानंतर ती वस्तू आपणच आहोत. बुद्ध देवांना बोधी वृक्षाखाली बोध झाला, फार साधना केली, अतिशय कष्ट केले, बोध झाला असं सांगितल्याबरोबर मला ते कळलं, मला ते सापडलं, मला बोध झाला असं सांगितल्याबरोबर लोकांनी विचारलं, महाराज आपल्याला काय झालं? म्हणाले, माझ्याच मला मिळालं, नवीन काहीच नाही, मी जे होतो ते मला प्राप्त झालं. जयाचे तया चुकले, प्राप्त नाही. पुणे गोविले जाहले दुःख दे, पुन्हा वेगळी वृत्ती तेही वळेना, सुने ठेवणे. हे का आत्ताच आहे का आपलंच आहे? सुने ठेवणे मी पण हे आकळेना. किती सोप्या शब्दामध्ये समर्थनीय सांगितलं. आपुला आपणाचे लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, आपलाच आपल्याला लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्मये. आपण कोण ऐसा हे तर धरून पाहता मी कोण आहे. सगळं रमण महर्षींचं तत्वज्ञान समर्थाने एका उभीत आणलेलं. आपण कोण ऐसा हे धरून पाहता देहातीत, ते म्हणतात ना, फाइंड आउट फॉर युअर सेल्फ हू यू आर, हू एम आय, कोण आहे मी, पहा, शोधा. आपण कोण ऐसा हे तर धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त. म्हणजे रोज असा प्रयत्न जर केला, स्वरूपाची होय. किती सोपं आहे का, तर्कानी अनुमानानी असं शब्द हेच प्रमाण. सद्गुरु सांगतात ना, तत्त्वमसि मग सहाहम, संपलं का, देअर एंड्स द मॅटर. आता आणखीन काही विचारायचं नाही, काही पुसायचं नाही, सोहम करायला बसायचं. किती जन्मभर, 6 महिन्याचा कोर्स नाही, 2 महिन्याचा कोर्स नाही, वर्षाचा कोर्स नाही. हा काही कोर्स असतो का? हा कसला कोर्स आहे का? हा काही शाळेत शिकायचा आहे का? 3 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर टायपिंगचा कोर्स असा आहे का? सेमिस्टर असं काय आहे? काय 6 महिने, 12 महिने असं काही नाहीये. हा कोर्स कसला आहे? सुखाच्या पाहुटी येईल, ज्या क्षणी तुम्ही नामस्मरण करायला लागलात, आनंदाने उचंबळूनच येतात. असं कोणी नामधारक आहे का की जो रंगलाय आणि म्हणतो आता बस कंटाळा, 12 वर्ष झाली, आता काय नाम घ्या, असं कधी म्हणेल का? हे काय कुणी वर डोक्यावर गोंड गेलेली आहे असं नाहीये. आनंद आहे. परमार्थाची वाटचाल ही आनंदाची वाटचाल आहे, आनंदाकडे जाण्याची वाटचाल आहे. आनंदरूप साधकाने ती करायची आहे आणि मार्ग देखील आनंदाचाच आहे. ध्यान करायचं काय बघा, कंटाळा आला किती वर्ष बसायचा असतो? आता 3 वर्ष झाली. 3 वर्षाचे उपकार केले परमेश्वरावर. आणि ते ब्रह्मदेव बसले तप, एवढा शब्द ज्ञान आला. नाभी कमलात आले, सगळीकडे पाणी पाणी बघितलं. आणि त्याला एकच शब्द ऐकू आला, तप. तप म्हटलं बरोबर, तप करायला बस. तप एवढा एकच शब्द आहे. 1000 वर्ष तप.
म्हणून ते ब्रह्मदेव. आपल्याला कुणी ब्रह्मदेव म्हणतं का? किती तुम्ही साधना करता ह्याचं काही गणित असतं का? चांगलं जर घर असेल आणि ती जर सुगरीण असेल, सुगरिणी आणि उदारी असं जर ती असेल, तर मग मी किती खाल्लंय म्हटलेलं त्यांना आवडत नाही. 7 पोळ्यांनी खाल्ल्या असं म्हटलं त्यांना आवडत नाही. इतकं मी जेवलं असं त्यांना असं ऐकवतच नाही. ते म्हणतात असं काही बोलू नका. तसं जर चांगला साधक असेल तर त्याला असं कधीही आवडणार नाही. काय 24 वर्ष तुम्ही हे केलं, हे त्याच्या कानाने ऐकवणार. तो म्हणजे 24 वर्ष म्हणजे काय उपकार केले का कोणावर? माझ्या आनंदासाठी मी केलं आणि मला त्याच्यात अत्यंतिक आनंद होता. ह्याचा एंडच नसावा. 24 नाही, आणखी 100 वर्ष जरी मी करत राहिलो तरी याला एंड नसावा. की काय मोक्ष भिक्ष मला नको आहे, मला नामच पाहिजे. नाम हाच मोक्ष. ज्या क्षणी नाम आलं मुखात ना, त्या क्षणी मी मुक्तीच आहे, मुक्तच आहे, मोक्षच आहे. तो गती ती मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाणवी मुखता. संतांचा संग हाची स्वर्गवास, नरको तो उदासा नरगळा. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जया ते उचित करा तैसे. नाम ज्या क्षणी येतं त्या क्षणी तो मुक्तच आहे, तो स्वर्गवासीच आहे, स्वर्गातच तो आहे, इथे नाहीच आहे अवनीतरावर. नाम घेताना तो वैकुंठवासी असतो, नाम थांबले की तो खाली असतो. नाम थांबल्यानंतर खाली न येणारे ते संत असतात. सरळच आहे. ते त्याच आनंदात बाकीचे सगळे व्यवहार करत आहेत ते संत. साधकाची स्थिती नाम घेताना तो पूर्ण आनंदात असतो आणि खाली आला म्हणजे तो खाली येतो थोडाफार. संतांची स्थिती नाम घेताना ते पूर्ण आनंदात असतात आणि इतर वेळेला देखील ब्रह्मानंदात डोलत असतात. संसार तो कोण देखे आम्हा सखे हरी, काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचन. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे भोजन. त्याचं भोजनच म्हणजे ब्रह्मरस. ब्रह्मरस घी काढा तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठो वाचे आणिक वाचे नसेली. भवरोगायचे जाय आणिक काय शिल्लक. आणि भवरोग तुझा जाईल, बाकी आणखी शिल्लक गोष्टी काय घेऊन बसा. ह्याचे अनुभूत घ्या. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटे ना प्रचित. साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो पाहावा. तुझा प्रत्यय तू घे ना. आणखीन संतांनी सांगायलाच नको. इथे अनुमान नाही, इथे तर्क नाही, इथे प्रयत्न देखील नाही. खरं म्हणजे ह्याला काही प्रयत्न म्हणाल का तुम्ही? ह्याला काही कष्ट म्हणाल का तुम्ही? जे धावत या कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जया भुकिल्या ही धनी साधनांची. म्हणजे साधनांची भूक जिथे शांत होते तेच हे आहे. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी बुडाले ज्ञेय दिसे. ते ज्ञान पैगा बडवे, जरी मनियाची ताणावे, तरी संता या भगावे सर्वस्वेसी. ह्याच्यापेक्षा आणखीन काय सांगायचं? इथे अनुमान कसला, इथे तर्क तरी कसला. आणि इथे मी खूप प्रयत्न केला असा जर अबोध असेल तर तो काढून टाकावा साधकाने. इथे प्रयत्न प्रस्तावले. प्रयत्नांची काय आवश्यकता? जे आपलंच आहे ते आपलंच आपल्याला ठेवा, प्राप्त करून घ्यायला जे काही प्रयत्न असतील त्या प्रयत्नाचाच आनंद आहे. वडिलांचे ₹1,00,000 आहेत, काही किरकोळ लिगल काही अडचणी होत्या त्या काढून टाकायला आपण खूप प्रयत्न केले आणि मी शिणलो असं म्हणाल का? ₹1,00,000 मिळाले, काय किरकोळ गोष्टी बाबा ते काही काही साक्षीदार पाहिजे होते, काय कोर्टात ते ॲफिडेव्हिट करायचं होतं, हे सगळं केलं. ह्याच्यात काही शीण आला का? ₹1,00,000 मिळाले ना, हा शीण किरकोळ आहे. अगदी मुक्त झालास, जन्मजन्मांच्या जन्ममरणांच्या फेऱ्यात न सुटला, आनंद रूप झालास, तृप्त झालास, पूर्ण समाधान अंगामध्ये बांधलं. याच्यासाठी किरकोळ नाम घेण्याचे कष्ट झाले. हे बरोबर आहे का? प्रयत्न प्रस्तावल. समर्थ म्हणतात तिथे प्रयत्नाचा काही संबंध नाही, प्रयत्न नाहीच आहे. मी प्रयत्न केला असा प्रस्ताव होतो माणसाला. प्रस्ताव होतो की मी प्रयत्न केला. हे मी काय बोलतोय? एक बळाचे
निपजले ते उगमाकडे पोहत गेले. उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. म्हणजे बाकीचे सगळे वाहत आहेत, एक आपटापटूची गेली, एक चिरड चिटूची नेली, हे सगळं झालं, पण हे बळाची निवड आहे. ते उगमाकडे पोहत गेले. उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. उगमा पहिलीकडे गेले, तेथून परतून पाहिले तर मग पाणीचा आटले काही नाही. प्रयत्न कसले, थेट प्रयत्न प्रस्तावले. अनुमान नाही, प्रयत्न नाही, तर्क नाही, त्याचे फक्त शब्द आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास संतांच्या शब्दावर. हेच त्यांनी संत आपल्या पद्धतीचं काही सांगत. तत्वमासी एक स्वामी स्वरूपानंदाने आणलेलं हे पूर्वीच उपनिषदांपासून जी महावाक्य आहेत तिथूनच हे महावाक्याचा उपदेश ऋषी मुनी साधू संत करत आलेले आहेत. नामाचा उपदेश देखील अनंत काळापासून चालत आलेला आहे. तोच उपदेश करतात नारदांपासून, त्याच्याही पूर्वीपासून. काय नारदांनी त्या नामाचं महात्म्य वर्णन केले त्या भक्ती. त्रिरूप भंग पूर्वकम नित्यदास्या नित्यकांता भजनात मत प्रेम कार्यम प्रेमैव कार्य. गॉड इज लव असं मेहर बाबा म्हणतात. तेव्हाच नारद बोलून गेले प्रेम कार्यम प्रेमैव कार्य भक्ता एकांतिनो मुख्या कंठावरोध रोमांचा श्रुभी परस्परम लपमाना पावयन्ति कुलानि पृथिवीं च तीर्थी कुर्वन्ति कर्माणि सुकर्मी कुर्वन्ति कर्म तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि यतस्तन्मयाः मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः. याच्याकडे बघून वर त्याचे पितर आनंदाने नाचत असतात. काय होणार, देवतांना मोठा आनंद होतो की असा महापुरुष जन्माला आलेला आहे जो नाम गात नाचतोय. चैतन्य महाप्रभूंसारखा, रामकृष्णांसारखा. मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथा च इयं भूर्भवति नास्ति तेषु जाती विद्या कुल धन रूप क्रिया. याचा काही अभिमान त्याला राहत नाही. तो आनंदाने आपलं जीवन जगत असतो. कसले प्रयत्न, परमार्थाचे काय प्रयत्न. मी जर उद्या म्हणालो 23 वर्ष गुणिले इतके तास इतकी मी ज्ञानेश्वरी सांगितली, फुकट गेली ज्ञानेश्वरी, व्यर्थ गेली. हे कष्ट आहेत का आनंद आहे? हा एक आनंदाचा वर्षाव आहे. साऱ्या कष्ट जे काही संसारात असतील, प्राक्तन भोग जे काही भोगत असेल तो जीव, जर तो जीव साधक असेल तर त्याला ज्ञानेश्वरी सांगत असताना कधी असं वाटेल का हे आणखीन एक कष्ट. प्रयत्न प्रस्ताव जेथ आक्षेप आटले अनुमान नाही, जेथ प्रयत्न प्रस्तावले, जेथ तर्क मंदावले. तर्काने कुठेही वस्तू सापडते. तर्किता निज वस्तू. कसे शब्द आहेत हे समर्थांचे शब्द वाचताना आपल्याला आता लक्षात येईल की समर्थांचा दासबोध हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे याची कल्पना यावी मला आणि आपल्याला. यासाठी हा चाललेला. आता दासबोध घेण्याचं दुसरं काही कारण नव्हतं. ज्ञानेश्वरी दासबोध एकच आहे. आणखी नाथ भागवत घेतलं तरी एकच आहे. काही त्याच्यामध्ये फरक नाही. एकच सांगतात सगळे. फक्त सांगण्याची जी भाषा आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये महाराजांनी कसं नेमकं ते साधक शब्द बघा, हे प्रस्तावले बघा शब्द कसा आहे. साधक शब्द घातला नसतं तर चाललं नसतं. इथे संत ज्ञान देतात ते साधकाला देतात, आणखीन कोणाला देऊ शकत नाही. असे तुम्हाला शेकडो शब्द उभ्या मधनं असे शब्द सापडतील की ज्या ठिकाणी समर्थच पाहिजे कोणीतरी पुरुष की त्यांनी हे लिहिलेलं आहे. ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल.